नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचा किरण आहे, जगाच्या विकासाचं इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने हे सांगत असतात आणि जगाचाही त्याच्यावर विश्वास आहे. भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. भारताने अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीमध्ये 4था क्रमांक पटकावलेला आहे. भारताने जपानला मागे टाकलेलं आहे. हे भारताचं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य सातत्याने वाढताना दिसतं आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकाच वर्षी स्वतंत्र झाले होते, परंतु पाकिस्तानात चीन आणि अमेरिकेकडून भीक मागताना दिसतोय आणि भारत अर्थक्षेत्रामध्ये अशी चमकदार कामगिरी करताना दिसतोय. भारताचं हे जे सामर्थ्य आहे ते कोणी कोणाला भिकेत देऊ शकत नाही. अमेरिका आणि चीन ते पाकिस्तानला भिकेत देऊ शकत नाही. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी यांनी या देशाची सूत्र स्वीकारली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था $1.86 ट्रिलियन इतकी होती. गेल्या 10 वर्षामध्ये ती दुपटीपेक्षा वाढलेली आहे. भारताने आता 4 ट्रिलियनचा टप्पा गाठलेला आहे. काँग्रेसने ज्यांचा चायवाला पंतप्रधान म्हणून सतत अपमान केला, ज्यांना सतत हिणवलं, त्या नरेंद्र मोदी यांनी हा करिश्मा केलेला आहे. आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. आज 26 मे 2025 आहे. ठीक 11 वर्षापूर्वी 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाले, म्हणजे 2004च्या लोकसभेनंतर, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकडा होता $721 अब्ज इतका. डॉक्टर मनमोहन सिंग हे 2014 साली जेव्हा सत्तेवरून पायउतार झाले तेव्हा अर्थव्यवस्थेचा जो आकडा होता तो 1.86 ट्रिलियन इतका होता. आणि वाजपेयींच्या काळामध्ये ट्रिलियनला आपण स्पर्श केला नव्हता. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये आपण ट्रिलियन या आकड्याला स्पर्श केला. मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते. जेव्हा देशामध्ये NDAचं पहिलं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा देश अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये 12व्या स्थानावर होता. एक अर्थतज्ञ पंतप्रधान आल्यानंतर 10 वर्षाच्या काळानंतर देश 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर गेला, म्हणजे एक पाऊल पुढे गेला. परंतु नरेंद्र मोदी यांनी असा काही करिश्मा केला की भारताने थेट 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर झेप घेतली. आता आपल्यापुढे जर्मनी, चीन आणि अमेरिका असे 3 देश आहेत. जर्मनीला गाठणं काही फार कठीण नाही आहे. जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्यापेक्षा फार मोठी नाही आहे, 4.53 ट्रिलियन इतकी आहे. त्यामुळे जर्मनीला गाठणं शक्य आहे. 4थ्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर झेप घेणं भारताला काही फार कठीण नाही आहे. फार कमी काळामध्ये भारत हे लक्ष्य गाठू शकेल. 2019मध्ये नरेंद्र मोदी यांची दुसरी टर्म सुरू झाली आणि त्यानंतर जगावर 2 खूप मोठी संकटं आली. जगावर कोविडचं सावट आलं आणि 2 वर्षाच्या काळामध्ये या सावटाने जगाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठे हादरे दिले. आणि त्याच्यानंतर युक्रेन रशिया यांचा संघर्ष सुरू झाला. या दोन्ही देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जगावर पुन्हा एकदा मंदीचे ढग दाटले. युरोपच्या आज अनेक देशामध्ये हे मंदीचं सावट जाणवतं आहे. युरोपच्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या मंदीशी झुंजताना दिसत आहेत. परंतु या सर्व काळामध्ये भारताला मात्र मंदीची तेवढीशी झळ बसली नाही. किंबहुना या काळामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची भरभराटच झालेली दिसते, भारताची आगेकूच झालेली दिसते. ज्या अनेक गोष्टी भारतामध्ये निर्माण होत नव्हत्या, ज्याची आपण फक्त आयात करायचो, अशा गोष्टींचं भारतामध्ये आपण उत्पादन सुरू केलं. आयात पूर्णपणे बंद झाली आणि आपण अनेक देशांना निर्यात करायला लागलो. त्याच्यामध्ये मोबाईल आहेत, त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत आणि त्याच्यामध्ये खेळणीसुद्धा आहेत. सगळी खेळणी पूर्वी चीनकडून आपल्याकडे आयात व्हायची. आज भारत खेळण्यांचा एक खूप मोठा निर्यातदार बनलेला आहे. भारतामध्ये डिजिटल क्रांती झाली. भारताचं जे UPI आहे त्याचा संपूर्ण जगामध्ये बोलबाला झाला. अनेक देशामध्ये शिरकाव झाला आणि UPIचा अनेक देशामध्ये आज स्वीकार झालेला आहे. UPI मजबूतीने अनेक देशांमध्ये पाय रोवून उभा आहे, अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये तर भारताने कमाल केली. रस्ते असो, बंदरे असो किंवा विमानतळ, याचं एक खूप मोठं आणि जबरदस्त असं जाळं भारतामध्ये निर्माण झालं. ईशान्य भारताचा कायापालट झाला. 2018मध्ये मणिपूरमध्ये पहिली राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन झाली. 2022मध्ये मणिपूरमध्ये पहिली रेल्वे मालगाडी धावली. 2023मध्ये मेघालयमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावली. 2022मध्ये नागालँडने पहिलं रेल्वे स्टेशन पाहिलं. 2023मध्ये नागालँडने पहिलं एम्स पाहिलं. अरुणाचल आणि सिक्कीममध्ये विमानसेवा सुरू झाली. ईशान्य भारतातला पहिला जहाज दुरुस्ती तळ आसामच्या गुवाहाटीतील पांडू बंदरावर साकार होतोय. मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क आसाममधल्याच जोगीघोपामध्ये साकार होतोय. हे ईशान्य भारताचं भाग्य बदलणारं सगळं चित्र आहे. ईशान्य भारत प्रगतीच्या मार्गावर खूप वेगाने घोडदौड करतोय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ही यशोगाथा, प्रगती आणि विकासाचे हे आकडे एका व्हिडिओच्या मर्यादित काळामध्ये खरं तर सांगताच येणार नाहीत.
सिरीज बनवावी लागेल. परंतु याच्यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की एका चायवाल्या पंतप्रधानाने हे करून दाखवलं, जे अर्थतज्ञ पंतप्रधानाला UPAच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करता आलं नाही, ते एका चायवाल्याने करून दाखवलं. काँग्रेसला जर विचारलं की 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये UPAच्या कार्यकाळामध्ये देशाला मजबूती देईल अशी कोणती कामं काँग्रेसने केली, तर कदाचित काँग्रेसला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. भारताची अर्थव्यवस्था आज जगात 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताने इटली, फ्रान्स, ब्रिटन, जपान या महत्त्वाच्या देशांना मागे टाकलेलं आहे. भारताची आजची स्पर्धा जर्मनीशी आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करणं खरं तर काही कारण नाही आहे. तरीसुद्धा जर तुलना केली तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज $373 अब्ज इतकी मर्यादित आहे. 2004मध्ये भारताची अर्थव्यवस्था $721 अब्ज इतकी होती. म्हणजे आजची पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे ती 2000च्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सुद्धा निम्म्यापेक्षा कमी आहे. आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेची त्याची तुलना केली तर 1% कमी आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 100%पेक्षा जास्त वाढ नोंदवलेली आहे. तिथे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची वाढ जेमतेम आहे, नावापुरती आहे. भ्रष्टाचारामुळे देश पोखरला जातो आणि पोखरलेला देश कधीही प्रगती करू शकत नाही. UPAच्या काळामध्ये भारताची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती वर्षानुवर्ष पाकिस्तानची आहे. UPAचा काळ आपण आठवून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की भ्रष्टाचाराने शिखर गाठलं होतं. रोजचं वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर फक्त भ्रष्टाचाराच्या घटनांचे मथळे त्याच्यामध्ये आपल्याला दिसत होते. नेत्यांची श्रीमंती वाढत होती, परंतु देश रसातळाला जात होता. सेना दलांची प्रचंड उपासमार सुरू होती. आणि आज पाकिस्तानमध्ये जे आहे, दारुगोळा नाही आहे, साधनसामुग्री नाही आहे, तीच परिस्थिती UPAच्या काळामध्ये भारताची होती. UPAच्या काळामध्ये भारताची परिस्थिती आणि आजच्या पाकिस्तानची परिस्थिती सारखी आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचे ठोस पुरावे देणं अत्यंत गरजेचं आहे. 2021मध्ये पाकिस्तानचे निवृत्त लष्कर प्रमुख कमर बाजवा यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि या मुलाखतीमध्ये कमर बाजवा यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताचा लष्करीदृष्ट्या मुकाबला करण्याची ताकद पाकिस्तानकडे नाही आहे. पाकिस्तानकडे दारुगोळा नाही आहे, साधनसामुग्री नाही आहे, पाकिस्तानकडे तेवढं आर्थिक बळ नाही आहे, पाकिस्तानकडे रणगाड्यामध्ये टाकण्याआधी तेलसुद्धा नाही आहे. UPAच्या काळामध्ये भारताची सुरक्षा ईश्वर कृपेवर अवलंबून होती, अक्षरशः ईश्वर कृपेवर. कारण सुरक्षेबाबत सरकारचं जे धोरण होतं ते अत्यंत भोंगळ होतं. सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण न करणे हाच बचाव आहे, हे UPA सरकारचं अधिकृत धोरण होतं. बरं, हे कुणी ऐऱ्यागऱ्याने सांगितलेलं नाही आहे. हे भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी म्हणजे AK अंटेनी यांनी लोकसभेमध्ये दिलेलं विधान आहे. 2013मध्ये हे विधान त्यांनी लोकसभेमध्ये दिलं होतं. ते असं म्हणाले की चीनच्या बाजूला पायाभूत सुविधांचं खूप मोठं जाळं निर्माण होतं आहे, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती होते. आपण रस्त्यांची निर्मिती करत नाही, कारण सीमेवर अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं जर आपण निर्माण केलं तर चीनला भारतामध्ये शिरणं सहज शक्य होईल अशी परिस्थिती होती. म्हणजे भोंगळपणा, कल्पना दारिद्र्य आणि पॉलिसी पॅरालिसिस यांनी शिखर गाठलं होतं. देशाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झाली होती. त्या काळामध्ये जर आजच्यासारखा भडका उडाला असता तर भारत काहीही करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. आणि तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की पाकिस्तान आपल्याला कायम चिथावण्या द्यायचा, पाकिस्तान भारतामध्ये अनेक दहशतवादी घटना घडवायचा, परंतु भारताने त्याचं कधीही चोख उत्तर दिलं नाही. आणि त्याचं कारणच हे होतं की भारताकडे तो आत्मविश्वासच नव्हता, कारण आपल्या सेनादलांचा आत्मविश्वास डळमळला होता. 2012मध्ये भारताच्या दारुगोळ्याचं ऑडिट करण्यात आलं आणि या ऑडिटमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली की जर युद्धाचा भडका उडाला तर भारताकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच दारुगोळ्यांचा साठा आहे. म्हणजे तीच परिस्थिती जी आज पाकिस्तानात आहे ती 2004 ते 14 या काळामध्ये भारतामध्ये होती. दमदार अर्थकारण देशाला मजबूती देतं आणि कमजोर अर्थकारण देशाला कमकुवत बनवतं. एकेकाळी रशिया आणि अमेरिकेमध्ये महासत्ता बनण्याची प्रचंड स्पर्धा होती, खूप मोठी चुरस होती. अनेक प्रांत असे होते की ज्याच्यामध्ये रशिया अमेरिकेपेक्षा खूप चांगला करत होता. संशोधन आहे, शस्त्रास्त्र निर्मिती आहे, परंतु अर्थकारणाकडे मात्र रशियाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं, जो अमेरिकेचा फोकस होता. अमेरिकेने अर्थकारणावर कायम बारीक लक्ष दिलं, रशियाने अर्थकारणाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे एक वेळ अशी आली की रशिया कोसळला. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन चालणाऱ्या या देशाचे तुकडे तुकडे झाले. जग पैशावर चालतं आणि नरेंद्र मोदींना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, कारण त्यांना चाणक्य नीती ठाऊक आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगून ठेवलं आहे, कोशमूलम राज्यम कोशमूलो दंडहा दंडमूलम बलम. याचा अर्थ राज्य कोशावर चालतं, प्रशासन कोशावर चालतं आणि शासनावर सैन्य चालतं. याचा अर्थ खजिन्याचा
थेट सैन्याशी संबंध आहे हे मोदींना ठाऊक आहे. त्यामुळे पहिल्या 10 वर्षामध्ये त्यांनी अर्थकारण मजबूत केलं आणि तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी पाकिस्तानला दणका दिला. जेव्हा तुमच्या देशाचा खजिना तुडुंब भरलेला असतो तेव्हा तुमचं सेनादल आपोआपच शक्तिशाली बनत असतं. ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वी भारताच्या खजिन्यामध्ये $685 अब्ज इतकी प्रचंड रक्कम होती. भरपूर सोनं होतं. पाकिस्तानची तेव्हा काय परिस्थिती होती? पाकिस्तानच्या खजानामध्ये फक्त $15 अब्ज शिल्लक होते. त्यापैकी $5 अब्ज हे भिकेचे होते, म्हणजे अमेरिका आणि अरब देशांनी भीक म्हणून दिलेले की ठेवून द्या, म्हणजे अगदीच तुम्हाला वाटणार नाही की आपल्याला भीक लागलेली आहे. $15 अब्ज हा देश भारताशी लढत होता. ही परिस्थिती होती ऑपरेशन सिंदूरच्या आधी. आता काय परिस्थिती असेल आपण कल्पना करा. या दरम्यान IMF कडून $2 अब्ज भिकेचे आणखी मिळालेले आहेत. परंतु या युद्धामध्ये पाकिस्तानचं किती नुकसान झालं असेल आपण कल्पना करू शकता. पाकिस्तानचे लष्करशहा भ्रष्ट आहेत, पाकिस्तानचे राजकीय नेते भ्रष्ट आहेत आणि या भ्रष्ट लोकांनी पाकिस्तान तुकड्या तुकड्यांनी अमेरिकेला आणि चीनला विकलेलं आहे. भारत आर्थिकदृष्ट्या जर मजबूत झाला आणि जर या लष्करशहांची आणि राजकीय नेत्यांची तयारी असेल तर भारत अख्खाच्या अख्खा पाकिस्तान विकत घेऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये आपण 4थ्या क्रमांकावर आहोत. आपल्या पुढे जर्मनी आहे. जर्मनीला गाठणं फार कठीण नाही आहे, कारण जर्मनीची अर्थव्यवस्था $4.53 ट्रिलियन इतकी आहे. अंतर फार नाही आहे आणि जर्मनीला मंदीचं ग्रहण लागलेलं आहे. भारताची अर्थव्यवस्था आगेकूच करते आहे. त्यामुळे येत्या 1-1.5 वर्षामध्ये आपण जर्मनीला सहज गाठू शकतो. खरं आव्हान चीनला आणि अमेरिकेला गाठणं आहे, कारण चीनची अर्थव्यवस्था 19 ट्रिलियनची आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था 29 ट्रिलियनची आहे. चीनचे जे आकडे आहेत त्याच्याबद्दल जागतिक तज्ज्ञांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे की हे आकडे कितपत खरे किंवा कितपत खोटे. परंतु चीनमध्ये जे विदेशी लोक जातात तिथे त्यांना विकास दिसतो, तिथे त्यांना उत्तुंग टॉवर दिसतात, तिथे त्यांना बुलेट ट्रेन दिसते, तिथे त्यांना पायाभूत सुविधांचं जाळं दिसतं. थोडक्यात एखाद्या विकसित देशामध्ये जी चकाचौंध दिसली पाहिजे ती त्यांना चीनमध्ये दिसते, ती अमेरिकेत सुद्धा दिसते. त्या दृष्टीने भारताला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी भारताने 2047चं लक्ष्य ठेवलेलं आहे. हे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं आहे. भारताची अत्यंत दमदार अशी वाटचाल सुरू आहे आणि ही वाटचाल आत्मनिर्भर आहे. आपल्या हातात भिकेचा कटोरा नाही आहे. आपण छाती अशी रुंद करून या विकासाच्या मार्गावर वाटचाल करतो आहे आणि त्याच्यामुळे हे लक्ष्य आपण 2047च्या पेक्षाही आधी गाठू असा विश्वास अनेकांच्या मनात आहे, जगातल्या अनेक देशांच्या मनात आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.